माऊली, तुला पाहिलं ना की खरंच खूप समाधान लाभतं। अगं, तुझ्या रूपानं एक स्त्रीची असामान्य शक्ती नेहमी जगासमोर येते। माऊली, खरंच तू कर्तृत्ववान आहेस, एक गृहिणी आहेस आणि तसंच एक मायाळू माऊली सुद्धा आहेस। स्त्रीची हीच महती आपल्या संस्कृतीत नेहमीच विविध प्रसंग, घटना, दाखले यातून जगासमोर आली आहे। आता आपल्या कथेमध्ये पहा ना, सत्यभामानं श्रीकृष्णाच्या रथाचं सारथ्य करणं ही अशीच एक अभूतपूर्व घटना। प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे स्त्री असते असं म्हणतात, याच्यापेक्षा उत्तम उदाहरण दुसरं कुठलं असावं? अमात्य, स्वामींचे हे आचरण वावगे वाटत नाही तुम्हाला? प्राग ज्योतिषपुरी येथे नरकासुराचा संहार करणे किती महत्वाचे आहे। काहीही नियोजित नसताना आपण हा मुक्काम अवंती राज्या समीप का केला आहे? महाराणी, आपला प्रश्न रास्त आहे, परंतु प्रभूंच्या मनात जे आले ते त्यांनी आम्हास करावयास सांगितले आणि त्याचेच आम्ही पालन केले। कितीही स्वामी भक्ती म्हणावी अमात्य, स्वामींच्या कुठल्याही आज्ञेमागे त्यांना तुमचा मतितार्थ माहित नसतो। अशक्य। आणि अमात्य, इतक्या शीतलमय हवामानात आपल्याला घाम का बरे येत आहे? मनुष्य जेव्हा काही लपवू पाहत असतो तेव्हाच असे होते, होय ना? महाराणी, माझ्यावर विश्वास ठेवा। काय झाले अमात्य? कोण अविश्वास दाखवत आहे तुमच्यावर? काय झाले सत्यभामा? असा कुठला अपराध घडला अमात्यांच्या हातून की तू त्यांच्यावर इतका अविश्वास दाखवित आहेस? बरे झाले स्वामी, आपण स्वतःच इथे आला आहात, कारण आपला सेवक तर निरुत्तर झाला आहे। आता आपणच माझ्या शंकांचे समाधान करावेत अशी अपेक्षा करते मी। स्वामी, आपल्याला तर माहीतच आहे ना या मोहिमेवर येण्यामागे माझा काय मानस होता ते। आपल्या दोघांना एकमेकांसोबत एकत्रित काळ व्यतीत करता यावा, होय ना? आणि आपल्याला हे माहीत असून आपण या राज्यात मुक्काम का केला स्वामी? शांत हो सत्यभामा, शांत हो बस। आणि बघ जरा बाहेर, किती रम्य वातावरण आहे। आणि अशा या वातावरणात तुला क्रोधित व्हायचे कारणच ते काय? आणि हो, ह्या नगरीत मुक्काम करण्याचे मीच योजिले होते, कारण या नगरीचा राजा जयसेन आणि त्याची राणी राजादी देवी ही नात्याने माझी आत्या आहे, आणि या मोहिमेसाठी त्यांचे आशीर्वाद घ्यायला नकोत का? असे? हा तर निव्वळ योगायोगच म्हणावा की। त्यांचा आशीर्वाद घेण्याची घटिका आणि राजकन्या मित्रविंदाच्या स्वयंवराची घटिका एकच यावी? सत्यभामा, तुझ्या मनातील सर्व शंकांना आता तू विश्राम दे आणि तू स्वतः विश्रांती घे। आपल्याला पहाटेच निघावयाचे आहे आणि तुला तर आमच्या रथाचे सारथ्य करायचे आहे, त्यामुळे तुझी विश्रांती होणे गरजेचे आहे। मी आलोच, तू विश्रांती घे। स्वामी, तुमची ही लगबग काहीतरी विचित्र निर्देश देत आहे। असे काय आहे या राज्यात जे तुम्ही माझ्यापासून लपवत आहात? प्रभू, सारे क्षेम तर आहे ना? अमात्य, आपण इतके भयभीत का झाला आहात? प्रभू, अहो महाराणी किती क्रोधित झाल्या होत्या। होय तर, म्हणून तर मी तिला शरण गेलो, कारण स्त्री हट्ट व क्रोध यांच्या पुढे शरण जाणे हाच एकमेव राजमार्ग आहे।
शरण जावे, परंतु पराभूत मात्र होऊ नये. परंतु प्रभू, आणखीन हे किती काळ हे आम्हास देखील नाही ज्ञात अमात्य. परंतु कधीतरी ती पहाट उजाडेलच, ज्या दिवशी सत्यभामेला सारे सत्य कळेल. परंतु तोपर्यंत तिच्या मनातल्या शंका टाळता आल्या तर उत्तमच. असो, आपल्या मोहिमेबाबत काय वार्ता? प्रभू, प्राग ज्योतिषपुराहून आपले गुप्तहेर आले आहे. त्यांनी असे सूचित केले आहे की नरकासुराने 16 सहस्र स्त्रियांना बंदिस्त केले आहे. परंतु त्यांना कोणत्या कक्षात बंदिस्त करणे अशक्य असल्याने त्यांनी एका नगरीला कुंपण करून त्यास कारागृहाचे स्वरूप दिले आहे आणि तेथेच तो त्यांच्यावर अत्याचार करीत आहे. किती भयावह वागणूक देत असेल हा दैत्य त्या स्त्रियांना. त्या निष्पाप स्त्रियांवर तो किती अत्याचार करत असेल ह्याची कल्पना देखील करवत नाही. अमात्य, त्या निष्पाप स्त्रियांना आपणाला नरकासुराच्या जाचातून मुक्त केलेच पाहिजे. नका, अशा रडू नका. या अत्याचाराची तुम्ही सुद्धा सवय करून घ्या, कारण ह्यातून तुमची सुटका कोणीही करू शकणार नाही. नरकासुराच्या बंदीशाळेत आता हाच अत्याचार आपल्या नशिबी येणार. आता इथून सुटका नाही. पण का आपण असे अत्याचार सहन करायचे? माझ्या हातून असे काय पाप घडले आहे की हा बंदिवास माझ्या नशिबी आला? का? कारण तुम्ही सुंदर आहात, ज्याच्यासाठी तो नरकासूर भुकेला आहे. आज एखाद्या स्त्रीचे सौंदर्य तिचे आभूषण नसून एक श्राप बनले आहे. परंतु का? केवळ सौंदर्यापोटी हा बंदिवास नशिबी यावा? इतका कोण दुस्वास करत आहे आपल्या सौंदर्याचा? दुस्वास नाही, हाव आहे ही. आधी अनंत काळापासून स्त्री ही केवळ भोग्य वस्तू म्हणूनच मानली जात आहे. तिच्याकडे मायेने, आदराने, प्रेमाने पाहणे कुणास मान्य नाही. नरकासुरासारखे दैत्य जोवर या सृष्टीत आहेत तोपर्यंत हे असेच चालू राहील. कारण त्याला स्त्री म्हणजे त्याचा अत्याचार सहन करण्याचे हक्काचे साधनच भासते. एखाद्या पुष्पास आदरपूर्वक पूजे करता वाहने हे त्याच्या संस्कारातच नाही. त्या पुष्पास चिरडून त्यात असुरी आनंद प्राप्त करणे यातच त्याचे पौरुषत्व आहे. म्हणजे आपण आजन्म इथेच असे खितपत पडून राहणार? म्हणजे जे आजवर घडत आले ते पुढे कधीच नाही बदलणार? आपल्या सर्वांचा कुणीच तारणहार नाही? ही भयावह परिस्थिती अशीच राहणार? या अत्याचाराचा अंत निश्चित होईल. नाही, ही परिस्थिती बदलेल. तो क्षण लवकरच उजाडेल. या बंदिवासातून आपली लवकरच सुटका होईल. भगवान श्री विष्णू माझी प्रार्थना नक्कीच ऐकतील. आपल्याला मोकळा श्वास मिळवून देण्यासाठी ते निश्चितच मार्गक्रमण करत असतील. सेनापती, काय ऐकतो आहोत आम्ही? यक्कश्चित मुरलीधर आमच्या साम्राज्यावर कूच करण्याचा प्रयत्न करतोय. महाराज, आपण निश्चिंत असावं. श्रीकृष्णाने जरी राज्यात येण्याचा प्रयत्न केला
तरी तो इथवर पोहोचू शकत नाही. कारण इथे पोहोचतात त्याच्या यादव सैन्यावर मायवी शक्तीचा मारा होईल. सर्व सैन्य त्यांचं जागीच मृत्युमुखी होईल. कुणालाच कळणार नाही की आपण आक्रमण कुठून केलं आहे. उत्तम, अतिउत्तम. आमच्या साम्राज्यात पाऊल ठेवता क्षणीच या मुरलीधराचा मृत्यू पाहायला मिळणं यासारखा दुसरा असुरी आनंद असूच शकत नाही. नाही प्रभू, या मायावी पाशांना तोडणे तुर्तास तरी आपणास शक्य नाही. कारण त्याकरिता लागणारी शक्ती आपणाजवळ नाही. नाही अमात्य, हे सत्य नाही. कारण असा कुठलाही मायावी पाश नाही जे आपले यादवी सैन्य भेदू शकत नाहीत. परंतु खरे आव्हान तर हा मायावी पाश तोडल्यानंतर प्रारंभित होणार आहे. ते कुठले? नरकासुराचा राज्यपाल मूर आणि त्याचे महाबलशाली 7 सुपुत्र जे जलाखाली दडून आपलीच प्रतीक्षा करीत आहेत, त्यांना संपवणे हे खरे आव्हान आहे. नाही महाराज, राज्यपाल मूर याच्या पाशवी हल्ल्यातून जिवंत वाचणे श्रीकृष्णासाठी अशक्य आहे. त्या हल्ल्यातून वाचून तो एकही पाऊल पुढे जाऊ शकत नाही, हा माझा शब्द आहे. सेनापती पीठ, अतिउत्तम. राज्यपाल पंचमुखी मूर याचे जीवित कार्यच हे आहे की त्याने श्रीकृष्णाचा नाश करावा. आणि मूर जोपर्यंत त्या यादवांचा समूळ नाश करत नाही तोपर्यंत त्याचा आत्मा शांत होऊच शकणार नाही. काय म्हणे द्वारकाधीश, आमचा पराभव करणार, आमचा. या असुरश्रेष्ठ नरकासुराचा पराभव करणार. प्रभू, त्या पश्चात नरकासुरापर्यंत पोहोचण्याकरिता आपल्याला मणिपर्वत सर करावा लागेल. आणि ते वाटते तेवढे सहज सोपे नाही. स्वामी, आपण एवढे चिंतातूर का दिसत आहात? आणि काहीही झाले तरी तो नरकासूर काही अमरत्व घेऊन आलेला नाही. आणि आपणच म्हणताना आपली बाजू सत्याची आहे, त्यामुळे विजय आपलाच होणार. भामे, नरकासुराच्या पराभवाची चिंता मला नाही. जर का त्याचा पराभव विधिलिखित असेल तर तो निश्चितच होईल. मला एक वेगळी चिंता सतावते आहे. ती कुठली? असो, उद्याच युद्धाचे रणशिंग फुंका. आपण उद्याच नरकासुरावर कूच करून जाणार आहोत. असे काय झाले असावे की स्वामी कुठल्याशा मोठ्या संकटाबद्दल बोलून गेले व त्या पश्चात विषय देखील काढला नाही? त्यांच्या मनात नेमके काय चालू आहे? मला काहीही करून त्याबद्दल विचारणा करायलाच हवी. मी काय म्हणते, आपल्या सैन्याची पुढील रणनीती कुठली असेल? कारण संकटे वाढते आहेत आणि नरकासुराचा पराभव करायचा म्हणजे आणि त्यात आणि काय सत्यभामा,
हेच तर आपल्या मोहिमेचे मूळ ध्येय आहे. नरकासुराचा आपल्याला पराभव करायचा आहे आणि तो आपण निश्चितच करू. आणि तू पाहिले नाहीस आपल्या यादव सैन्याने किती बुद्धिचातुर्याने नरकासुराने तयार केलेला अदृश्य पाश निष्प्रभ केला. आणि माझी खात्री आहे इथून पुढे येणारं असं प्रत्येक संकट आपण निश्चितच परतवून लावू. होय होय, त्याबद्दल अविश्वास नाहीच. मला देखील हे बघून खूप चांगले वाटते आहे की आपल्याला चिंता करण्याचे आता कुठलेही कारण नाहीये. प्रभू, 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 असुरांचा राज्यपाल पंचमुखी पूर काही केल्या नष्ट होत नाही. आपले संपूर्ण सैन्य त्यांच्या समोर पराभूत होत आहे. आपले वीर योद्धे त्यांच्या पुढे खचदिल होत आहे. प्रभू, मला भय वाटते की आपण त्या असुरांचा सर्वनाश नाही करू शकलो तर. सात्यकी, शांत हो. सैनिक, आधी त्यांना वैद्यांकडे उपचारासाठी घेऊन जा. स्वामी, हे काय सहन करावे लागते आहे आपल्या सैनिकांना, तेही साक्षात आपण येथे असताना. जर आपल्या सांप्रत शक्ती अपुऱ्या पडत असतील तर आपण त्याचा संहार करावा, हे आपले दायित्व नाही का? मी नेमके काय करावे असे अपेक्षित आहे तुला? आता हे देखील मीच सांगू का? आपल्याकडे एक अस्त्र आहे ज्यावर कोणाकडेही उपाय नाही, ज्याचा वार सदा यशस्वीच होतो. सुदर्शन चक्र. होय स्वामी, सुदर्शन चक्र. आणि हीच योग्य घटिका आहे. आपण त्या अस्त्राचा उपयोग करून महाभयंकर असुराचा सर्वनाश करावा. माऊली, अगं युद्ध म्हणजे नेमकं काय असतं ग? निव्वळ दोन गटांमधली मारामारी म्हणजे युद्ध नाही माऊली. युद्ध हे बहुतांशी तात्विक असतं. दोन विरुद्ध विचारधारांच्या मधलं ते खरं युद्ध असतं. न्याय विरुद्ध अन्याय, पापाच्या विरुद्ध पुण्य, देवांविरुद्ध दानव. थोडक्यात काय माऊली, जिथे जिथे भिन्न वृत्तींच्या अस्तित्वाचा प्रश्न येतो तिथं तिथं युद्ध होत असतं. आणि इथं तर अन्यायी सत्ता आणि न्यायरक्षक राजा त्यांच्यातलं हे युद्ध आहे. आता याच्यामध्ये कोणाचा विजय होतो ते यथावकाश आपल्याला कळेलच. परंतु या दीपावलीच्या निमित्तानं आपल्याला हेच तर सांगायचं आहे की आपल्या आत असलेल्या अपप्रवृत्तींशी युद्ध करा, त्यांचा पराभव करा, तर खऱ्या अर्थानं सुखाची आणि यशाची पहाट आपल्या जीवनामध्ये असेल. भेटूया पुढल्या भागात. तोवर उतू नका, मातू नका, घेतला बसा टाकू नका.